नाही नाही, मी जातो घरी. नक्की ना? विश्वास ठेवू शकते ना तुमच्यावर? हो, अबीरच्या बाबतीत विश्वास ठेवू शकतेस तू. येतो आम्ही. चलो चला. येतो. बाय बाय. अबीर झालं का रे लिहून? अरे अबीर तिकडे काय करतोयस? काय बघतोयस बाहेर? अरे बाबा कर ना अभ्यास, आपल्याला स्कॉलरशिप मिळवायची आहे ना, मग लक्ष देऊन अभ्यास कर. अहो आजोबा, माझं लक्ष असतं की हो, पण तुम्ही चुकीचं शिकवत असता. हे वांग्या, काही बोलशील? अहो आजोबा, म्हणजे जर सुपर हिरो असते ना, त्यांनी मला खूप सोप्या पद्धतीने शिकवलं असतं बघा. तुम्ही खूप कठीण पद्धतीने शिकवत असता. अच्छा, म्हणून सारखा बाहेर डोकावून बघतोयस. तुम्ही परत एकदा सुपर हिरोला फोन लावा ना, आतापर्यंत ते पोहोचायला पाहिजे असतात. अबीर, आधीच तू 3 वेळा कॉल केलायस. अरे गाडी वगैरे चालवत असेल तो, येईल ना बाबा, जरा धीर धर ना. कसा धीर धरू आजोबा? अहो सुपर हिरोने मला कालच सांगितलं असतं की हो, उद्या मी तुला माझ्या घरी घेऊन जाणार असतो म्हणून. घरी? कशाला? काही गरज नाही त्यांच्या घरी जायची. जो काही अभ्यास करायचा तो आपल्या घरात करायचा, कळलं? नाही नाही नाही, मला सुपर हिरोच्या घरी जायचंय. अबीर, अबीर, सुपर हिरो आलात तुम्ही? अहो एवढा उशीर कशाला लावला? चला निघूयात, मी बॅग भरतो. थांबा. थांब राजा, थांब. घरी नको जायला, आज इथेच अभ्यास करू. का? पण का सुपर हिरो? तुम्ही तर मला कालच बोलला असता ना, आणि तुम्ही मला प्रॉमिस केलं असतं की आपण जाऊ म्हणून. अरे घरी जरा काम चालू आहे ना, आवाज खूप आहे, तिथे अभ्यास नाही होणार आपला. इथेच बसून करूयात आपण. अबीर, अरे तू उभा काय? बस ना, बस. तुम्ही अभ्यास करा, मी चहा टाकतो. नाही जगन्नाथजी, चहा राहू द्या. अरे बाबा, इतका वाईट नाही करत मी. अलका गेल्यापासून सगळ्या गोष्टींची सवय झाली मला. एकदा पिऊन तर बघ माझ्या हातचा चहा. आलंच. अबीर, होय, ठीक आहे, मग उद्या पंढरपूरला जाण्याचं कॅन्सल करूया आपण. नाही नाही सुपर हिरो नाही. पाहिजे तर तुम्ही आज मला घरी घेऊन जाऊ नका म्हणतो मी, पण प्लीज तुम्ही उद्याची ट्रिप कॅन्सल करू नका म्हणतो मी, प्लीज. मग अभ्यास करशील? काय? देह पांडुरंग माझा आत्मा पांडुरंग, देह पांडुरंग माझा आत्मा पांडुरंग, देह पांडुरंग माझा आत्मा पांडुरंग. मरे साधनी रे, मरे साधनी सा, मरे साधनी सा गरे, मरे साधनी रे, मरे साधनी सा, मरे साधनी सा गरे. अबीरला घरी घेऊन जातो म्हटलं तर सावली चिडली माझ्यावर. इतकी का बिथरली ती? तुमच्या घरात पाऊल न टाकण्याची शपथ घेतली आहे तिने, माहिती आहे ना? पण तिने शपथ घेतली आहे ना. अबीरचा काय संबंध? काही गोष्टींचा संबंध फक्त शपथेपुरता नसतो, सुरक्षिततेसाठी पण असतो. सगळ्याच गोष्टी नाही सांगू शकत तुला. सावली पण हेच म्हणाली मला. जगन्नाथजी, असं काही नाही ना जे मला माहिती नाही आहे तेव्हा माझ्या नजरेआड केलं जातं. कसं आहे ना सारंग, इतकी वर्ष त्या घरात राहूनही जर तुला ती गोष्ट दिसली नसेल त्याचा अर्थ काय होतो? तुझ्या समोर असूनही तू ती पाहिली नाहीस. आम्ही काही लपवत नाही. कधी कधी काय होतं ना, सत्य डोळ्यासमोर असूनही आपल्या डोळ्यांना दिसत नाही ते. थोड्यात नका ना बोलू. माझं घर, माझी माणसं, माझ्या घरच्यांबद्दल काय आहे का?
सांगा ना जगन्नाथजी. काही गोडी आपण आपली सोडवायची असतात सारंग. अजून थोडा काळ जाऊ दे, मिळतील तुला उत्तर. आज खूप आनंदाचा दिवस आहे होईल. आज माझी पोरगी एवढ्या सगळ्या लोकांसमोर गाणार आहे. खूप आनंदात आहे मी, खूप खुश. आणि म्हणूनच मला असं वाटत होतं की तू आजच्या दिवशी तिच्यासोबत असायला पाहिजे होतं. खूप बरं वाटलं असतं रे तिला. पण तुझं काय, तुझी कामच संपत नाहीत ना. अगं वहिनी, आजचं काम ओवीसाठीच आहे. ओवीसाठीचं म्हणजे? अगं म्हणजे मी आणि अबीर ओवीच्या कार्यक्रमाला जाणार आहोत पंढरपूरला. काय सारंग, खरं सांगतोस? खरंच. तू आणि अबीर खरंच जाणार आहात तिथे? हो. पण तू तर ओवीला म्हणालास की तुला शक्य सरप्राईज यायचा प्लॅन आहे. तर वा वा, छान. हा म्हणजे स्टेजवरून जेव्हा ते आम्हाला बघेल तेव्हा तिला पण आनंद होईल, कॉन्फिडन्स अजून बूस्ट होईल. आणि तुला पण सरप्राईज द्यायचं एक. मला काय सरप्राईज? मला सावलीच्या विठ्ठलासमोर प्रार्थना करायची आहे. सावलीचा विठ्ठल? सारंग, काय बोलतोस तू? सावलीच्या मूर्तीसमोर प्रार्थना करायची. ती मूर्ती तुझ्याकडे आहे. सारंग, मी पाहिलंय वहिनी, तू आणि ओवी कुणाला कळू न देता त्या मूर्तीसमोर प्रार्थना करता. सारंग सॉरी, पण खरं सांगू का, सावली जेव्हा हे घर सोडून गेली तेव्हा आईने तिचं सगळं सामान या घराबाहेर ठेवलं होतं. त्यात ही मूर्ती सुद्धा होती. मला राहवलं नाही म्हणून मी चोरून ती मूर्ती आणून माझ्या रूममध्ये ठेवली. तुम्हाला कुणालाच सावलीचं सामान, सावलीच्या आठवणी या घरात नको होत्या म्हणून मी हे लपवून ठेवलं तुमच्यापासून. आठवण घरात नको असं नव्हतं वहिनी. मला तर आठवण येतच होती. आणि आज ओवी जिथे पोचली आहे ना, फक्त सावलीमुळे पोचली. कुठे आहे ती मूर्ती? इथे. पांडुरंग, कळत न कळत माझ्याकडून खूप चुका झाल्या. माफ कर मला. आज माझी पोरगी एवढ्या सगळ्या लोकांसमोर गाणार आहे. तिच्या पाठीशी उभा राहा, आशीर्वाद दे तिला. तिचं गाणं सगळ्यांना आवडू दे, यश मिळू दे तिला. हीच तुझ्या चरणी प्रार्थना.